अशोक खरातचं प्रकरण समोर आलेलं आहे आणि असं असताना नांदेडमध्ये अशाच पद्धतीची धक्कादायक घटना घडली आहे। नांदेडमध्ये एका 46 वर्षीय महिलेला लग्नाचं आमिष दाखवून एका महाराजानं तिच्यावरती अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे। भाग्यनगर पोलिसांमध्ये या पीडितेने तक्रार दिली आहे आणि आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। हा आरोपी एका मठामध्ये महाराज आहे अशी माहिती मिळते। त्याचे आणि पीडितेचे प्रेमसंबंध होते आणि यानंतर महाराजानं लग्नाला नकार दिला। महाराज आपली फसवणूक करत असल्याचं समजल्याच्या नंतर या पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दिली। आरोपीला अटक करण्यात आली आहे। पुढची कारवाई आणि पुढचा तपासही सुरू आहे। काल दिनांक 21 मार्च रोजी एक 47 वर्षीय महिला जी इतवारा भागातील एका मठामध्ये दर्शनासाठी जात होती आणि तिच्यासोबत तेथील एका 40 वर्षीय महाराजाने तिच्यासोबत संपर्क तयार केला आणि त्या संपर्कातून तुझ्याशी लग्न करतो असे म्हणून तिच्या घरी येऊन एक वेळा व इतर 2 वेळा असे म्हणून 3 वेळा लैंगिक अत्याचार केलेला आहे आणि लग्नाचं आमिष दाखवलं आणि त्यानंतर काही दिवसांनी लग्न करण्यास नकार दिला। म्हणून सदर महिलेने काल रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यावरून पोलीस ठाणे भाग्यनगर येथे गुन्हा क्रमांक 157/26 कलम 69 351(2) BNS प्रमाणे गुन्हा दाखल आहे आणि पुढील तपास चालू आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।